ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाचा जी.आर. सरसकटचा नाही, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले, खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील, एका जी.आर. मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्यानं सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली, आता ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांनी डिवचलं। छगन भुजबळ कॅबिनेटमधून निघून गेलेले नाहीत, जी.आर.मुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, मी भुजबळांना आश्वस्त केलंय, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीस सरकार अडचणीत आणण्यासाठी जरांगेंनी माघार घेऊ नये असं सरकारमधीलच काही घटकांना वाटत होतं, आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। शिंदे चांगले नेते आहेत, फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षा बंगल्यावर गेलो असतो, मला फक्त आरक्षण हवंय हे 2 वर्षात सिद्ध केलंय, राऊतांच्या आरोपांनंतर जरांगेंचं उत्तर। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये काहींचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आता उत्तर मिळाल्यामुळे गप्पगार झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। मराठा आरक्षणासंदर्भात भाजपच्या निर्णयाचा जी.आर. गंडवणारा, जरांगेच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठा कुणबी सर्वांचीच फसवणूक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। काहींना मराठा आणि कुणबी हा वाद पेटता ठेवायचा आहे, मंत्री जयकुमार गोरेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, तर मराठा आरक्षणाचा जी.आर. हा गंडवणारा नसून विरोधकांना थंडावणार आहे, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे, तर 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य, एका महिन्यात जी.आर. काढणार, अतुल सावेंची मध्यस्थी फळाला। उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाकेंची माहिती। दक्षिण मुंबईतील आंदोलनावरून खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, एसओपी निश्चित करण्याची मागणी, तर आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू, दक्षिण मुंबईचा 7-12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का, राऊतांचा हल्लाबोल। माझं पत्र नीट वाचा, मुंबईमध्ये आंदोलनं बंद करण्यासाठी ते नव्हतं, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत हा उद्देश होता, टीकेनंतर आंदोलनासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून मिलिंद देवरा यांचा घुमजा। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांची 20 मिनिटं चर्चा, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। संविधानापेक्षा मोठे झालात का, तुमच्या बापाचं राज्य आहे का, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याची खासदार ओमराजे निंबाळकरांकडून खरडपट्टी। अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, तर इतकी दादागिरी का, धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का, अजित पवारांनी माफी मागावी, दमानिया आक्रमक। 2014 पूर्वी काँग्रेसनं जनतेचे मासिक बजेट वाढवले, आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयांच्या वस्तू खरेदीवर 20 ते 25 रुपये कर लावला असता, जीएसटी स्लॅबमधील सुधारणांसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, तर आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद, दरम्यान ओव्हरटाईमची वेळ वाढल्यामुळे कामगारांना अधिकचा फायदा होणार। यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, अनेक भागांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्ये सुद्धा पाणी शिरलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।